नमस्कार, कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला आज तुम्हाला गलक्याची भाजी बनवून दाखवते, खूप वेगळ्या पद्धतीने, नक्की तुम्हाला आवडेल। कवळे कवळे गलके आणायचे, पहिले धुवून घ्यायचे, त्याच्यानंतर कांद्यासारखे ना बारीक बारीक कापून घ्यायचे, कांदा कापल्यासारखं। त्याच्यानंतर टाकायचं अद्रक लसूणचं पेस्ट, हळद टाकायचे, थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि लाल तिखट टाकून याला कालून घ्यायचं। हलक्या हाताने कालवायचं, याला खूप पाणी सुटतंय। आता ही एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी, छोटी वाटी आहे काचेची, आणि याच्यात हलक्या हाताने हे पण कालून घ्यायचं आहे। आणि अगर याला जास्ती पाणी सुटलं ना, आता पाणी भरपूर सोडणार आहे, त्याच्यासाठी पुन्हा मी थोडंसं टाकेन। पहिला कालून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर थोडं थोडं टाकायचं। बेसन पीठ जास्त पण नाही व्हायला पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे। आणि बघा असा हातात गोळा करून बघायचा आहे, गोळा होत आहे आता, म्हणजे एवढं पातळ नाही आहे। आणि तुम्हाला दोन प्रकार दाखवते। तुम्हाला तळून नसेल घ्यायचं तर तुम्ही अशा पाण्यावर चाळणीमध्ये शिजून पण बनवू शकतात, गोळे वाफेवर, त्याची पण भाजी छान होते। आता गोळे काढलेत, एक झाकण ठेवले, झाले शिजलेत, हे पण काढून घेऊया। आणि आता कढई ठेवली, त्याच्यामध्ये बाकीचे जे आहे ते भजी काढून घ्यायची गलक्याची। छान असं मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला भजी काढून घ्यायची आहे। आणि हे जे आहे ना शेवटी टाकायची आहे। पहिले हे बघा, हे गोळे पण छान शिजून झालेले आहेत, एवढी छान भाजी झालेली आहे, एकदा नक्की करून बघा तुम्ही, खूप आवडेल तुम्हाला। चला मग आता झाले दोन प्रकारचे गोळे काढून, आणि आता कढईमध्ये ते तेल काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी आता फोडणी टाकत आहे। कढीपत्ता टाकलाय, कांदा टाकून द्यायचा आहे, कांदा लाल होईपर्यंत आपल्याला इकडं वाटण घ्यायचं आहे। एक टमाटा जिरं घेतलंय, अद्रक आपलं कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची आणि लसूण घेतलाय, आणि त्याच्यातच टाकायचं आहे धनिया पावडर 2 चमचे, 1 चमचा तिखट टाकायचं आहे। पोरं आमचे तिखट खात नाहीत म्हणून जास्त मी तिखट टाकले नाहीये, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका। इकडं कांदा पण आपला झालेला आहे परतून, त्याच्यात टाकायची आता हळद आणि काश्मीरी पावडर टाकलेली आहे मी कलरसाठी। आणि जे आता वाटण केलेलं आहे ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। आणि थोडंसं पुन्हा मीठ टाकायचं, पण त्या गलक्याच्या पिठामध्ये पण मीठ टाकलेलं आहे। आणि हे जे गोळे वाफेवर केलेले आहेत ना, ते आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचे छानपैकी। आता हे पण परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित झालं। आता आणि याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी, टाकायचं जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं आहे ते पाणी टाकते, पुन्हा दुसरं पाणी टाकते। पाणी ते जे आहे ते तुमच्या हिसाबाप्रमाणे पाणी टाका। चला तर आता छान याला उकळी आलेली शिजलं आहे। आता त्याच्यानंतर शेवटी गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा, आणि आता जे आपण भजी काढून घेतली ना ती शेवटी टाकायची। आणि आता याला जास्ती नाही, फक्त एक उकळ द्यायचा आहे। एक उकळ झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे 2 मिनिटांसाठी, म्हणजे चांगलं शिजून जाईल। झालेले तयार आहे बघा। आता वरनं कोथिंबीर टाकूया भाजी आणि सर्व करूया, काढून घेऊया आपण। एवढी भाजी छान झालेली आहे बघा, एकदा नक्की करून बघा तुम्ही, खूपच चांगली झालेली आहे। आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून लाईक कमेंट जरूर करा। कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते। बाय बाय।